मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तळकोकणात सभा। राज ठाकरेंची तोफ नारायण राणेंसाठी धडाडणार। महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिलीच सभा। ईशान्य मुंबईमध्ये संजय पाटील विरुद्ध संजय पाटील। महाविकास आघाडीच्या संजय पाटलांना 4 संजय पाटलांचं आव्हान। मतदारांचा गोंधळ उडवण्याचा पुन्हा तोच फॉर्म्युला। आता लढाई मैदानाची 40 वर्षांची परंपरा खंडित। शरद पवारांची सभा जुन्या मोरगाव रोडवर। जलील यांनी खैरेंना नमाज पढायला नेलं पाहिजे। संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवर टीका। तर मुस्लिमांना नमाज पढा सांगणं चुकीचं नाही। अंबादास दानवेंचं शिरसाटांना प्रत्युत्तर। उदयनराजेंना निवडून द्या मग नितीन पाटलांनाही खासदार करतो। अजित पवारांनी प्रचार सभेतून साताऱ्यातील मतदारांना दिलं आश्वासन। समोर एक कोण कोणाला गाडतो ते पाहतोच। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। मोदींनी युक्रेन रशिया युद्ध थांबवलं। जाहिरातीची खिल्ली उडवली जात असताना अजितदादांचा मोदींच्या बाबत गजब दावा। अनुज थापनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा। सलमान खान गोळीबार प्रकरणी थापन कुटुंबाची मागणी। तर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका। कोल्हापूरची भिवंडी केली जाते। गादीनं करायला पाहिजे होतं ते केलं नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या दिलीप पाटलांची शाहू महाराजांवर टीका। माहेरी किती दिवस राहणार, किती दिवस लुडबुड करणार। भाऊबीजेला बहिणीला सोन्याची साडी घेऊ। बारामतीमधील सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत जाणकारांची टोलेबाजी। बँक चालवता की राजकारणाचा अड्डा। अभिजित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांची टीका। 4 लाखापेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे विजयी होणार। कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास। वंचित बहुजन आघाडीचे धुळ्याचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद। अर्जात कोणत्याही त्रुटी नसताना अर्ज बाद केल्याचा रहमान यांचा आरोप। विजयवडीत पवारांच्या सभास्थळी कार्यकर्ते गाढ झोपेत। साताऱ्याच्या वाईतील महायुतीच्या सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राहुल गांधींनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणी लिहिलं पत्र। दोषींवर कारवाई करून पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्यात यावी। राहुल गांधींची पत्रातून मागणी। बुलढाण्यात 36 तासामध्ये समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।